नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जोडले प्रेम भाग 36. अभि मनातच बोलतो. काय झाले असेल आराध्याच्या वडिलांना? अभिच्या मनातील विचार काही केल्या थांबायचे नाव घेत नव्हते, पण कामही जरुरी होते. सो थोडा वेळ का होईना त्याने आपले विचार बाजूला ठेवून कामावर लक्ष केंद्रित करण्याचे मनावर घेतले. एव्हाना आराध्या नाशिकला येऊन पोहोचली होती आणि आकाश आपली स्कूटी घेऊन तिला रस्त्यावरून पिक करण्यास हजर होता. आराध्या म्हणाली, पप्पांची तब्येत कशी आहे आता? आणि अचानक काय झाले असे? कसला ड्रेस घेतला एवढा त्यांनी? स्कूटीजवळ पोहोचल्या पोहोचल्या तिने आकाशवर प्रश्नांची भरसात केली. आकाश म्हणाला, अगं हो हो, एवढे ते प्रश्न, आता बरे आहेत ते. आणि घरी गेल्यावर तूच विचार कसला ड्रेस घेतला म्हणून. आणि अजून एक, चांगले कान पकड त्यांचे. आकाशनेही तिला व्यवस्थित समजावून घरी आणले. घरी आल्या आल्या आराध्याने बॅग ठेवत मम्मा पप्पांच्या रूमकडे धाव घेतली. आराध्या म्हणाली, कसे काय झाले असे अचानक? आणि मला कॉल का नाही केला? त्याच दिवशी आले असते ना लगेच. स्वतःची काळजी का घेत नाही तुम्ही? आणि एवढा कसला ड्रेस घेतलाय की गोष्ट अटॅकपर्यंत जाऊन पोहोचली? आधीच तुम्हाला बीपी आहे, ते काय कमी होतं? म्हणून गेल्या 6 महिन्यात शुगरनेही डोकं वर काढलं. मी म्हणते नको त्या गोष्टी करायचा कशाला. आराध्याची गीतांजली एक्सप्रेस अखेर नाशिकला येऊन थांबली. एकदाच काय झापायचे पप्पांना, तेवढे तिने झापून काढले. विजयराव म्हणाले, अगं जरा दमानं घे. किती बोलशील बेटा, कसलाच ताण नाही माझ्यावर. पण वयोमानानुसार आता शरीर साथ देत नाही एवढेच. नाहीतर सध्याच्या हिरोंनाही लाजवेल अशी शरीरयष्टी आहे माझी. हो की नाही प्रिया? उगाच नाही तुझी मम्मा एवढं प्रेम करते. विजयरावांनी प्रियाताईकडे हसून बघत लेकीला जवळ केले. एव्हाना आराध्याचे दोनही डोळे पाण्याने डबडबले होते. विजयराव म्हणाले, अरे बस बस, किती त्या इवलूशा डोळ्यांना त्रास देतेस बच्चा. बरा आहे मी. इकडे बघ, माझ्याकडे बघ. तुला कसा दिसतोय मी? सांग बघू. विजयरावांकडे बघताच तिला पुन्हा हुंदका दाटून आला आणि त्यांच्या मिठीतच तिने मुसमुसणे चालू होते. कसं असतं ना बाप-लेकीचं नातं. कुठल्याही मुलीला आपले वडील असे अंथरुणाला खिळलेले आवडत नाही. लेकीला काही झालं की बापाच्या डोळ्याच्या कडा पाणावतात आणि बापाला काही झालं की लेकीचा जीव अगदीच मेटाकुटीला येतो. असं म्हणतात की मुलगी ही तिच्या वडिलाची दुसरी आईच असते. आराध्याने खूप दिवसांनी तिच्या मम्मा पप्पासोबत जेवणाचा आस्वाद घेतला. एव्हाना आदित्यकडून साऱ्यांनाच विजयरावांना आलेल्या मायनर अटॅकचे समजले होते. विकासराव, सुबोधराव आणि शीतलताई यांनी जातीने त्यांची चौकशी केली होती. सुबोधरावांनी तर प्रेमळ दमही देऊन टाकला की जर यापुढे एकट्याने सर्व फेस केलं किंवा आम्हाला पुन्हा अशी परकेपणाची भावना जाणून दिली तर मग आमच्याहून वाईट कोणीच नाही. आता यापुढे विजयराव तरी काय बोलणार बरं? जेवण आटपून आराध्या तिच्या रूममध्ये गेल्यानंतर प्रियाताईंनी विजयरावांकडे विषय काढला. प्रियाताई म्हणाली, अहो उद्याला येणाऱ्या पाहुण्यांची तिला आपण कल्पना कधी द्यायची? म्हणजे बघा, मला तरी असं वाटतंय की आपण तिला आधीच सर्व गोष्टी काही न लपवता सांगून द्याव्यात. प्रियाताईंनी समजावणीच्या सुरात विजयरावांना सांगितले. विजयराव म्हणाले, हो, पण आज नको, उद्या सकाळी बोलूयात. प्रवास आणि माझ्याबद्दल विचार करून थकली असेल माझी परी. झोपू दे तिला. उद्या सकाळी सकाळी तिच्यासमोर विषय मांडू आपण. कुसुमशी सर्व काही बोलणं झालंय ना तुझं? आपल्याच विचारात मग्न विजयराव प्रियाताईंना म्हणाले. प्रियाताई म्हणाली, हो, सर्व परिस्थिती समजावून सांगितली आहे मी कुसुमला आणि त्या लोकांना पण. सर्व काही व्यवस्थित समजावून सांग असेही बजावले तिला. मला म्हणाली ती की उद्या ते सर्व त्या तयारीनिशीच येतील. प्रियाताईंनी विषय आवरत घेत विजयरावांना झोपण्यास सांगितले. पण कोण जाणे प्रियाताईंना बेचैनी जाणवत होती. मन अस्वस्थ झाले होते. उद्या सर्व काही सुरळीत पार पडू दे बाप्पा, हे साकडं सुद्धा घालून झालं होतं त्यांचं गणरायाला.
पण तरीही मनाची चलबिचल काही केल्या थांबत नव्हती. इकडे अभि महादेव मेन्शनच्या लॉनमध्ये फेऱ्या मारत होता. मनात काहीतरी प्रश्नांचे ओझे घेऊन आपल्या रूमच्या गॅलरीतून त्याला न्याहाळताना त्याच्या चेहऱ्यावरील तणाव विकासरावांना स्पष्ट जाणवला. अभि मनातच बोलतो, मला आराध्यासोबत मानसी राणे संदर्भात बोलायचे होते, पण अचानक त्या नाशिकला गेल्या. मला त्यांना विचारायचे होते की त्या दिवशी त्यांनी कसे काय शोधले मानेना, आणि मी डिस्कस करण्याआधीच त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचल्याच कशा. आय नो त्या डिटेक्टिव्ह आहे, पण तरीही हाऊ. त्यांच्या विचारात तो मध्येच लॉनमध्ये फेऱ्या मारत बडबडत असतो. विकासराव म्हणाले, मी देतो तुझ्या प्रश्नाचे उत्तर. अभिने मागून वळून बघताच त्याला लॉनच्या एंट्रन्समधून विकासराव आत येताना दिसले. अभि म्हणाला, डॅड तुम्ही तुम्हाला ह्या सर्व गोष्टी कशा काय माहीत? प्रश्नार्थक नजरेने अभि त्यांच्याकडे पाहत होता. विकासराव म्हणाले, हो, आराध्याला आणि मला आदल्या दिवशीच माने यांची सारी खबरबात समजली होती आणि त्यांनी हे करण्यामागचे कारणही. तसे अभिने चमकून विकासरावांकडे बघितले. अभि म्हणाला, मग तुम्ही त्याच वेळी ॲक्शन का घेतली नाही? विकासराव म्हणाले, कारण आमच्याकडे प्रूफ नव्हते आणि तेच प्रूफ मिळवण्याकरिता आराध्याला मी दुसऱ्या दिवशी MNCचे नाव करून ज्या कॅफेमध्ये माने आणि मानसी राणे भेटले त्या कॅफेतील त्यांच्या भेटीचे CCTV फुटेज कलेक्ट करण्यास सांगितले. आणि त्यानंतर बाकी पुढे काय झाले ते तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे. आणि तुला आठवतंय, आराध्याला गोळी लागली त्या दिवशी राठीने जे स्टेटमेंट दिले त्यात त्याने रघुच्या बॉसचा साहेब म्हणून उल्लेख केला. विकासरावांनी सर्व सांगून अभिला प्रश्न केला, पण त्याचा इथे काय संबंध? अभिने पुन्हा बॉल विकासरावांकडे भिरकावला. विकासराव म्हणाले, संबंध आहे अभि. तो रघुचा साहेब दुसरा तिसरा कोणी नसून खुद मधुकर राणे आहे, राणे बिल्डरचा मालक. विकासरावांनी हे सांगताच अभि 3 ताळ उडालाच. अभि म्हणाला, आणि ह्या साऱ्याचा शोध डिटेक्टिव्ह मॅडमनेच लावला असेल, हो ना? अभिच्या या प्रश्नावर विकासरावांनी फक्त आपली मान वर खाली केली. विकासराव म्हणाले, कस काय जमतं या मुलीला सारं? काय माहीत, पण खरं सांगू, हिरा आहे हिरा ही मुलगी. कितीही काळोखाने वेढलेली असे ना, तिथेही तिची चमक कमी होणार नाही, बघच तू. विकासराव भरभरून बोलत होते आराध्याबद्दल आणि अभि फक्त ऐकायचे काम करत होता. विकासराव म्हणाले, बरं अभि, सकाळी तुझ्याशी बोलायचेच राहिले. आपले दिल्लीचे क्लायंट मिस्टर देशमुख त्यांनी त्यांच्या मुंबईमधील हाऊसिंग प्रोजेक्टसाठी कॉन्फरन्स ठेवली आहे आणि ती मुंबईलाच ऑर्गनाईज केली आहे. सो मला वाटतं की आपल्याकडून तू ती कॉन्फरन्स अटेंड करावी. अभि म्हणाला, ठीक आहे डॅड. एवढे बोलून अभिनेही त्यास संमती दर्शवली. विकासराव म्हणाले, परवा कॉन्फरन्स आहे, सो उद्या दुपारी निघालास तरी चालेल. चलो, गुड नाईट. एवढे बोलून विकासराव झोपण्यासाठी निघून गेले. अभि मनातच बोलतो, परवा कॉन्फरन्स म्हणजे उद्याचा दिवस आहे माझ्याकडे. बी रेडी एंजल फॉर युअर सरप्राईज. आय एम कमिंग सून. एवढे बोलून अभि गालातल्या गालात हसत रूममध्ये झोपायला निघून जातो. नेक्स्ट डे सकाळी ब्रेकफास्टसाठी आलेल्या आराध्याला त्यांनी सारे काही सांगायचे ठरवले होते. प्रियाताई म्हणाली, आराध्या बेट्या, आम्ही जे काही आज तुला सांगणार आहोत तर ते तू शांततेत आणि राग न करता ऐकून घेशील, कळलं? प्रियाताईंनी समजुतीच्या स्वरात तिला सांगितले. आराध्या म्हणाली, असं काय बोलायचं आहे मम्मा? आराध्याने अगदी आश्चर्याने त्यांच्याकडे बघत प्रश्न केला. विजयराव म्हणाले, बेटा हे बघ, आम्ही जो पण निर्णय घेऊ तो तुझ्या भल्यासाठीच असेल, असेच म्हणतेस ना तू? विजयरावांनी आराध्याला प्रश्न केला. आराध्या म्हणाली, हो, त्यात काही शंकाच नाही मला. अगदी स्पष्टपणे आराध्या व्यक्त झाली. विजयराव म्हणाले, म्हणूनच आम्ही दोघांनी मिळून तुझ्या बाबतीत एक निर्णय घेतलेला आहे. आमची अशी इच्छा आहे की तू त्या निर्णयाचा आदर करावा. आराध्या म्हणाली, पप्पा, मी तुमच्या शब्दाबाहेर बिलकुल नाही. तुम्ही दोघांनी जो काही निर्णय घेतला असेल
तो माझ्या भल्याचाच विचार करून घेतला असेल. त्यामुळे तुम्ही बिनधास्त तुमचं मत मांडा. मी कायम असेन तुमच्यासोबत. विजयरावांच्या हातावर हात ठेवत आराध्याने त्यांना धीर दिला. विजयरावांनी एक वार प्रियाताईकडे बघितले आणि त्यांनी डोळ्यांनीच उघडझाप करून संमती दिल्यानंतर विजयरावांनी बोलण्यास सुरुवात केली. विजयराव म्हणाले, आराध्या, मला मायनर अटॅक नव्हता मुळी. मला हा तिसरा अटॅक येऊन गेला गेल्या 6 महिन्यात. तुझ्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून तुझ्या मम्माने आणि मी तुला काही सांगितले नाही. हे बघ, मी आज आहे उद्या नाही. कारण डॉक्टर साहेबांचे म्हणणे आहे की जर इथून पुढे पुन्हा मला मायनर अटॅक जरी आला तरी माझ्या ते जीवावर बेतू शकतं. एवढे बोलून विजयराव थांबले आणि प्रियाताईंनी पुढे बोलायला सुरुवात केली. प्रियाताई म्हणाली, आणि म्हणूनच आम्ही कुसुम मावशीने जे तुझ्यासाठी स्थळ सुचवले होते बँक मॅनेजरचे, त्यांना आज तुला बघण्यासाठी आमंत्रित केलं आहे. आणि खरं सांगू, मला तर पूर्ण फॅमिली आणि मुलगा, काय नाव त्याचं, संकेत, हां, खूपच सुंदर आणि हुशार वाटला. मागे मावशीकडे गेले होते तेव्हा भेटले त्यांना. शेजारीच राहतात तिथे. बघ बेटा, तुझ्या भविष्याचा विचार करूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे. शिवाय आता पप्पांच्या तब्येतीमुळे पण आम्हाला असं वाटतंय की तू हो म्हणावं. एवढे बोलून प्रियाताई आराध्याच्या चेहऱ्यावरून तिचा अंदाज घेत होत्या. विजयराव म्हणाले, हे बघ आराध्या, तुला कुठलीही जबरदस्ती नाही. लग्नाचा निर्णय सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून असेल. फक्त एकच इच्छा आहे की डोळे मिटण्याच्या आत तुझा संसार बघायचा आहे. विजयराव भाऊक होऊन आराध्याशी बोलत होते. प्रियाताई म्हणाली, थोड्या वेळाने मुलाकडची मंडळी कुसुम मावशी सोबत येत आहे. ज्या तुझ्यासाठी साडी आणि ज्वेलरी काढून ठेवली आहे. छान तयार हो. प्रियाताई आनंदात बोलत होत्या. न कळत का होईना ह्या क्षणाला काही क्षणाकरता अभिचा चेहरा आराध्याच्या डोळ्यासमोर तरळून गेला आणि डोळ्यात न कळतपणे आसवांनी गर्दी केली. पण का, हे तिला समजत नव्हते. आराध्या निर्विकार चेहऱ्याने उठली आणि आवरायला रूममध्ये चालल्या गेली. ये इश्क मोहब्बत की रिवायत भी अजीब है. पाया नहीं है जिसको उसे खोना भी नहीं चाहते. काय होईल जेव्हा अभिला आराध्याच्या लग्नाबद्दल कळेल? आराध्याला अभिवरील प्रेमाची जाणीव होईल की नाही? आराध्याचं रॉमध्ये जाण्याचे स्वप्न अधुरे राहील का? सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, पण पुढील भाग. हा भाग कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.